नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात शंखपूजनाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूंनीही आपल्या एका हातात शंख धारण केलेला आहे. माता लक्ष्मीचा जन्मही शंखातूनच झालेला आहे असे आपल्या पुराणात आहे. आपल्या देवघरात शंखामध्ये पाणी भरून त्याचे पूजन केल्यास माता लक्ष्मी व भगवान विष्णूची विशेष कृपा होते असे म्हणतात. आध्यात्मिकदृष्ट्या शंखपूजनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व किंबहुना त्याहून जास्त शास्त्रीयदृष्ट्या शंख वाजवण्याला आहे. आता शंख वाजवण्याचे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतात, त्याचे काय फायदे आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शंख वाजवणे आरोग्यासाठीही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहिती असेल. तर बघू शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत. शंख वाजवण्याने छाती आणि मानेच्या स्नायूसाठी अतिशय उत्तम ठरते. याने सर्व अंगाचा व्यायाम होतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात. शंख वाजवल्याने फुफ्फुसाचे आरोग्य चांगले राहते. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी व फुफ्फुसाच्या स्नायूचा विस्तार होण्यासाठी आणि श्वास घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी शंख वाजवणे अतिशय उपयुक्त ठरते. शंख वाजवल्याने थायरॉईड ग्रंथी आणि ओकल कोर्ड्सचा व्यायाम होतो. शंख वाजवल्यामुळे बोलण्यात स्पष्टता येते आणि बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोबडे बोलणाऱ्या मुलांना शंख वाजवायला हवा, याने त्यांची वाणी सुधारेल. शंख वाजवताना चेहऱ्याचे स्नायू खेचले जातात. याने फाईन लाईन्स आपोआप दूर होण्यास मदत मिळते. रात्रभर शंखामध्ये पाणी भरून ठेवावे व सकाळी या पाण्याने शरीरावर मालिश करावी. याने त्वचेसंबंधीचे सर्व रोग दूर होतात. शंख वाजवल्याने डोक्यातील विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यास मदत होते. शंख वाजवताना त्यातील ओम ध्वनी बाहेर पडते, ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मकता पसरते. नियमित शंख वाजवणाऱ्यास हार्ट अटॅकचा धोका नसतो. शंख वाजवल्याने सर्व ब्लॉकेज उघडून जातात. तर मंडळी, शंख वाजवण्याचे खूप जास्त आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर चांगले परिणाम होतात. तर मंडळी, आहे ना तुमच्या घरी शंख? नसेल तर आजच घेऊन या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.